मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने मार्केट ट्रेडिंग राहील, बायर्स आहेत किंवा सेलर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या वीकमध्ये आपल्याला जो व्ह्यू आहे तो पूर्ण बाईंगचा व्ह्यू आहे आणि ऑलरेडी मार्केटमध्ये बायर्स ऍक्टिव्हेट झाले आहेत आणि ह्याचं आउटपुट तुम्हाला ते दिसतच आहे. आपला एक म्हणजे ज्या वेळा मार्केटचं क्लोजिंग झालं 20 तारखेला, त्यावेळी तुम्हाला एक छोटासा व्ह्यू मी सांगितलं होतं की मार्केटला इथून 23,500च्या आसपास जायचं आहे. 23,400 त्यानं डन केलाय. फक्त 100 पॉईंटचा डिफरन्स राहिलेला आणि 100 पॉईंटचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला मंडेला पूर्ण होताना दिसून येऊन जाईल. फक्त ह्या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे. काळजी म्हणजे काय घ्यायची आहे, हा एक बाईंग झोन आहे आणि ह्या बाईंगच्या झोनच्या ठिकाणी 23,520 आणि 23,540 हा एक जरासं सेलिंग झोन राहू शकतो. चान्सेस हे आहेत की मार्केट इथून जरासं खाली येण्याचे चान्सेस आहेत. एक स्पाइक मोठी येण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे समजून चला, जर मार्केट 23,520 आणि 23,540ला एक 15 ते 20 मिनिटं जर तिथं सस्टेन झालं, तर तुम्ही इथं बाईंगचं प्रॉफिट बुक करणार आहात किंवा डायरेक्ट गेल्या गेल्या जरी प्रॉफिट बुकिंग केलं तरी पण चालेल. तर मी इथं कुठलंही म्हणजे ड्रॉ केलेलं नाही किंवा इथं हे केलं नाही. त्याचं रिझन असं आहे की बऱ्याच वेळा काय व्हायलंय, काही जण प्रिडिक्शन आपलं बघत आहेत आणि ते ट्रेडिंग करतात. पण तिन्ही प्रिडिक्शन युट्यूबला न बघता आपल्या ग्रुपला बघत आहात, म्हणजे बघत आहेत. त्यामुळे असं न होता इथं तुम्ही बघितला तर किंवा इथं जे मी तुम्हाला शब्द बोलतो, हे शब्द आणि ते प्रिडिक्शन जरासं फरक पडतोय. त्यामुळे इथं तुम्ही बघा, हे तुम्हाला बेस्ट होऊन जाईल. आणि रोजच्या रोज आपल्या व्हिडिओला वॉच करत चला, जेणेकरून जसे वॉच लेवल्स वाढतील तसं आपल्याला प्रिडिक्शन करायला अजून जरा एक मोटिवेशन होऊन जाईल किंवा अजून जरा इच्छा होऊन जाईल. जस्ट आता जे आपण प्रिडिक्शन करतो ह्याच्यापेक्षा पण खतरनाक एखाद्या स्टॉक्सवर आपलं प्रिडिक्शन चालतं. ह्याचं अनालिसिस तुम्ही जर बघितलं असाल किंवा नाही बघितलं असाल तर तुम्ही एकदा आपल्या मेन ग्रुपला जॉईन करून बघा. तुम्हाला त्या मेन ग्रुपला पण दिसून जाईल किंवा ह्याचं एकदा आउटपुट तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पण मी दाखवेन. जे जे आपण स्टॉक्स काढतोय ते कशा पद्धतीने टार्गेट डन होतात किंवा काय होतात. विचार करा, निफ्टीमध्ये ज्या लेवल चालतात ह्याच बँक निफ्टी आणि स्टॉक्स मध्ये पण चालतात. मग आपण फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी पाहतो, बाकीचं आपण स्टॉक्स मध्ये जास्त फोकस करत नाही. पण जर तुमचं जर वॉचिंग म्हणजे जास्त जर आपल्या वॉच येत असतील, तर नक्की आपण स्टॉक्सवर पण अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे. एक्झॅक्टली जरा वॉच आणि जर चांगलं होत चालल्यामुळे आपण गोल्ड मध्ये पण प्रिडिक्शन करायला सुरुवात केलंय आणि गोल्डचं प्रिडिक्शन बघितलं तर अॅक्युरेटली वर्किंग होतच आहे. जस्ट आज पण आपण गोल्डचं प्रिडिक्शन घेऊन आलो की म्हणजे ह्या वीक मध्ये कसं करायचं किंवा काय. त्याच्यात आपण निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये एक लेवल फिक्स आहे. जस्ट समजून चला निफ्टीनं म्हणजे ह्याच्यापेक्षा पण एक बाईंग आली आणि ह्याला मार्केटनं क्रॉस केलं. तर 23,772 तुम्ही कॉलचा विचार करू शकता. मार्केटमध्ये 23,800 आणि 23,883 इथं पण आपल्याला टार्गेट देऊ शकतं. ह्याच्या वरच्या पण लेवल्स आहेत. ह्या लेवल तुम्हाला जर म्हणजे जात असेल तर ह्या लेवल आपल्या ग्रुपला उल्लेख केला जाईल. कुठून कुठे जाऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केला जाईल. पण ते एक छोटासा व्ह्यू काय बघा, मार्केटने इथं पण आलं की थोडंसं डाऊन मुवमेंट यायला पाहिजे. थोडं जरासं डाऊन साईडला रॅली यायला पाहिजे. ही कंटिन्यू अप मुवमेंट आहे आणि कंटिन्यू अप मुवमेंट मार्केटमध्ये जर होत असेल तर कुठल्या ना कुठल्या तरी दिवशी जरासं डाऊनला रॅली येऊ शकते. आणि ही रॅली मला असं वाटतंय की मार्केटने एकतर गॅप ओपन होऊन 540 किंवा 520 हे आपलं टार्गेट देईल आणि इथूनच जरासं डाऊन मुवमेंटला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे इथं डाऊनला वगैरे तुम्हाला ट्रेड वगैरे बघितला तर हा एक छोटासा ट्रेड आहे बाय पुढचा. हा तुम्हाला इथं ट्रेड निवडायचा आहे. अन्यथा तुम्हाला अदर कुठलेही इथं ट्रेड निवडायचं नाही, एकतर कॉलचा किंवा एकतर पुढचा. ओके, हा एक व्ह्यू झाला निफ्टीमध्ये. त्यानंतर पाहूया आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी या वीकमध्ये आपल्याला कशा पद्धतीने राहू शकते. तर आपला बँक निफ्टी मधला जो व्ह्यू होता तो व्ह्यू कसा होता बघा. बँक निफ्टी इथून आपलं कॉल साईडला जाईल, कॉल साईडला गेली म्हणजे आहे तसं प्रिडिक्शन थोडंसं चेंजेस केलं आणि ह्या झोनला बाय पुट म्हणजे इथून जरासं मार्केट खाली येईल. तर ऑलमोस्ट खाली आलेला आहे. तुम्ही जर बघितला तर माझा जो झोन होता तेच माझं टार्गेट तुम्हाला मी व्ह्यू सांगितला होता. थोडंसं मिस केलेलं आहे. पण ऑलमोस्ट 1:3 1:4 रेशो सहज दिला इथं बघा. हा ब्रेक आहे, हा एसएल झाला, मर्ज केलं म्हणजे रिटेस्ट केलं, रिटेस्ट करून इथं आलंय. 1:3 1:4 रिस्क रिवॉर्ड रेशो दिलाय. जर तुम्ही आपल्याकडून शिकला असाल तर इथं रिस्क रिवॉर्ड जो बनतो ते 1:7 8च्या वर बनतो. अदर क्लास जर तुम्ही केला असेल जास्तीत 1:3 किंवा 1:2 मिळू शकतो, कारण बिकॉज तिथे एसएल मोठे असतात. आपल्याकडे एसएल मर्ज एक थेरी आहे. त्या एसएल मर्जच्या थेरीनुसार आपले लॉसेस खूप कमी होतात, ज्याच्यामुळे तुम्ही प्रॉफिटमध्ये जास्त वेळ थांबू पण शकता आणि मोठं प्रॉफिट कॅच करू शकता. ओके, हा एक बँक निफ्टीचा व्ह्यू झाला. बँक निफ्टी समजून चला, म्हणजे ते एक प्लॅनिंग केलंय आपण की ह्या झोनच्या वरती बाय कॉल बसायचंय. तर इथे ब्रेक केल्या केल्या आपला कॉलचा विचार नाही आहे. तर ब्रेकिंग म्हणजे ह्या झोनला ब्रेक व्हायला पाहिजे. मार्केट इथं कमीत कमी 2-3 कॅन्डल क्लोजिंग द्यायला पाहिजे आणि मग खाली येऊन मग इथं आपण बायला बसणार आहोत. अन्यथा ब्रेक केल्या केल्या तुम्हाला इथे बसायचं नाही. जर तुम्ही बसला तर लॉसेस होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपलं प्रिडिक्शन रोजच्या रोज बघत चला, नुसता फोटो बघून एंट्री वगैरे करत जाऊ नका. ह्या झोनला कुठलाही रेट घ्यायचं नाही, याच्यावरती तुम्हाला बाय कॉलला बघायचा आहे. आणि बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीने अप डाऊन करत आलेलं आहे, त्यामुळे डाऊनचा काही इथं संबंध एवढा येणार नाही. पण चान्सेस हे आहेत की निफ्टी जरासं डाऊन मारलं तर थोडंसं डाऊन मारण्याचे चान्सेस आहेत. फक्त डाऊनचा तुम्ही ट्रेड घेऊ नका. जे पण ट्रेड घेणार ते बाय कॉलचा करा बँक निफ्टीमध्ये. कुठला तुम्ही ट्रेड घेणार नाही आहात. ओके, हा झाला एक छोटासा निफ्टी बँक निफ्टीचा व्ह्यू. आता उरला प्रश्न बजाज फायनान्सचा. तर बजाज फायनान्स मध्ये एक छोटंसं प्रिडिक्शन होतं बघा आपलं. बजाज फायनान्स मध्ये एक बाईंग झोन मी काढलेला, म्हणजे तुम्हाला अनालिसिस दाखवते आपलं.
की बाईंग झोन काढलेला आहे. मी तुम्हाला हे सांगितलं टॅप करून ऑलमोस्ट गेलंय. जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन झालं तर तुम्हाला तर बायला बसायचं आहे. पण मार्केटनं ह्या टॅप नंतर एकदमच अप मुवमेंट दाखवली. तुम्ही जर बघितला तर बँक म्हणजे बजाज फायनान्सनं 300-350 पॉईंट त्यावेळेला गॅप ओपन केला. म्हणजे विचार करा हा बाईंग झोन आपण कसा काढा. फक्त हा बाईंग झोन पण तुम्हाला शिकायचं असेल तर आपली बॅच पण सुरुवात होते नवीन. आणि गुढीपाडव्याच्या निमित्त आपण आतापर्यंत आपलं इन्स्टिट्यूट चालू झाल्यापासून 2.5-3 वर्ष झालं आपला इन्स्टिट्यूट रन करताय. आतापर्यंत पहिल्यांदा आपण काय करतोय, बिगेस्ट म्हणजे बिगेस्ट ऑफर ठेवलेलं आहे आपण. म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट जर तुम्ही बघितला तर आपण 25 ते 30% आपण ऑफर ठेवलेलं आहे. पण ही ऑफर फक्त 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंतच व्हॅलिड आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 5 ते 5.5 हजार फीज मध्ये आपली सूट मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 7 ते 8 सिलेबस शिकवले जाणार आहेत. हा जो झोन आहे हा बाईंग झोन कसा काढला, हे जे कन्सेप्ट आहेत हे कसे कन्सेप्ट आहेत, ह्या सगळ्या थेरी आपण त्यामध्ये शिकवणार आहे. जर तुम्ही इंटरेस्ट असेल तर नक्की आपल्या ऑफिसमध्ये एकदा फोन करा, ह्या गोष्टी जाणून घ्या. आणि ह्याच्यापेक्षा कुठलीही लेवल स्ट्रॉंग वर्किंग करत नाही, इथं कुठलं इंडिकेटर नाही, कॅन्डलस्टिक नाही किंवा काय नाही. पण विचार करा कसं मोठं गॅपअप झालं, कसं आपण अनालाइज केला असेल आणि निफ्टी बँक मध्ये पण कशा आपण अनालाइज करतोय, या सगळ्या गोष्टी आपण तिथे क्लासमध्ये शिकवल्या जाणार आहेत. तुम्हाला तिथं कोणावरही डिपेंड राहायची गरज नाही. जे पण आहे तुम्ही स्वतः ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. ओके, हा झाला बँक निफ्टीचा व्ह्यू. यानंतर आपण गोल्ड मध्ये जर बघितलं तर हा गोल्डचा एक छोटासा व्ह्यू आहे. जो बाईंग झोन ऑलरेडी आपण काढला होता, मार्केट बरोबर टॅप वर गेला. मी इथं बाईंगला पण ट्रेड घेतला होता आणि हा ट्रेड तुम्हाला आपल्या इन्स्टाच्या पेजला पण दिसायला मिळाला असेल. बघितला असेल तर एकदा बघून घ्या. एक्झॅक्टली हा इथेच मी बाईंगला पंच केला होता. इथून ऑलमोस्ट एवढं बघितलं तर 120 पिप्स मिळाला आणि इथे एक सेलिंगचा पॉईंट केला तो पण वर्किंग केला. आता जर बघितलं असेल तर मार्केट एकदम सेल येण्याचे चान्सेस आहेत. 3033च्या आसपास, 3033च्या आसपास किंवा ह्या झोनला पण टॅप करून जाण्याचे चान्सेस आहेत. पण आपण बसणार 3033च्या आसपासच. जरा एसएल जातो 3038च्या आसपास. मग आपण जरा काय करणार, इथं 3035 किंवा 3036 ला आपण इथं सेल कुठेतरी प्लॅन करणार आणि तिथे सेलिंगचा व्ह्यू करणार आहोत. ओके, म्हणजे त्या झोनला आपण सेलिंगचा व्ह्यू ठेवणार. इथून सेल नंतर हे टार्गेट राहून आणि ह्याच्या खाली पण आपले हे टार्गेट राहण्याचे चान्सेस आहेत. जरा लो ब्रेक केला तर जरा मुवमेंट पण होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे इथं सेल जरा फेल होऊन जरा वर जाऊन मग खाली येऊ शकतो. त्यामुळे फेलियर झाल्यावर तुम्हाला तो लॉस ऍक्सेप्ट करायची गरज नाही. जरा वर जाऊन खाली येऊ शकतं. त्यामुळे खाली येऊन पण जरा वाट बघायची आहे. ओके, नाहीतर इथं ट्रेड नाही घेतला तरी पण चालू शकतो, पण इथं तुम्ही ट्रेड घ्यायला पाहिजे. बाकीचं तुम्हाला काय सोमवारी मी सांगेन की कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. आणि हे जे आपलं प्रिडिक्शन आहे हे फक्त मंडेसाठी आहे. मंडेसाठीच तुम्ही वर्किंग करत पाहायचं आहे. तर बघा मंडेसाठी अजून एक गोल्डमध्ये सिल्वरमध्ये बघितलं, सिल्वरमध्ये हा एक सेलिंग आहे. हे पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट हे डन म्हणजे इथं टॅप केल्या केल्या पहिला आणि दुसरं पण टार्गेट तिथं देऊ शकतो. ओके, ऑलरेडी या सगळ्या लेवल्स तयार आहेत. ह्या लेवलला फक्त तुम्हाला एंट्री एक्झिट करायचे आहे. आता उरला प्रश्न स्टॉक्स. तर तुम्हाला मी मागच्या वीक मध्ये जसं स्टॉक दिलं होतं सगळ्या स्टॉक्सने चांगल्या पद्धतीने अॅक्युरेटली वर्किंग केलं. जे आले नव्हते त्यांनी बुधवार गुरुवार पण बाईंगला जाऊन येऊन वर गेलेत. काही काही स्टॉक 2-3 जरा मिस पण झाले. पण बाकीचे सगळे स्टॉक चांगल्या पद्धतीने वर्किंग केलंय. तुम्ही एकदा जाऊन प्रिडिक्शन आपलं बघू शकता मागच्या वीक मधलं. तर कोटक बँक मध्ये बघितलं तर कोटक बँक मध्ये बघा बाईंग झोन आहे. खाली आलं तर इथून वर जाण्याचे चान्सेस आहेत. जेएसडब्ल्यू स्टील मध्ये बघितलं तर आज पूर्ण हाय आहे. त्यामुळे इथं आपण कुठलं प्लॅनिंग नाही केलं. एचडीएफसी लाईफ मध्ये एक झोन काढला. एचडीएफसी लाईफ मध्ये हाय बाईंग झोन आहे. इथून पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट. एचडीएफसी लाईफ तुम्ही हा स्टॉक जर एक 2-3 वीक साठी घेणार असाल तर घेऊ शकता. स्विंग ट्रेडिंग साठी पण हा चालू शकतो. ओके, त्यानंतर ऍडिन मध्ये पण बघूया. म्हणजे सगळं तुम्ही इथं वर्किंग करू शकता. ऍडिन मध्ये पण हा बाईंग झोन आहे. इथून तुम्हाला हे पूर्ण हाय ब्रेक केलेला दिसून जाईल. हा पण तुम्ही ऑप्शन ट्रेड साठी घेऊ शकता. अपोलो टायर मध्ये कुठला झोन नाही. जर कुठला झोन बनला तर मी तुम्हाला ग्रुपवर तिथे मेन्शन करू. ओके, तर हे झालं आपलं 5 ते 6 स्टॉक्स. बाकी निफ्टी बँकचं पण अनालिसिस झाला आणि सिल्वर आणि गोल्डचं पण अनालिसिस झालेलं आहे. तर ह्या सगळ्या अनालिसिस जर अजून पण चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल, अजून जर डीपली पद्धतीने पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्र सर्कलमध्ये पाठवा. जेवढे व्ह्यूज आपल्या चॅनलला येतील तेवढं तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने अनालिसिस देण्याचा प्रयत्न करेन. जेवढा आता अनालिसिस आहे त्या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवतो आणि प्रत्येक व्हिडिओ आता 7-8 मिनिटाच्या वरतीच होणार, जेणेकरून तुम्हाला डीपली नॉलेज मिळेल किंवा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक